आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेमधून वैकल्पिक ऐच्छिक विषय वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आता उमेदवारांना वैकल्पिक विषयाचे 2 पेपर द्यावे लागणार आहेत। या बदलामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षा आता 2025 ऐवजी 1525 गुणांची करण्यात येणार आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 7वी ते 9वी इथल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिलाय। भाषा त्रिसूत्रीच्या अंतर्गत 2 परदेशी भाषा निवडलेल्या विद्यार्थ्यांना 10वी पर्यंत सध्याचा भाषा गट कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। राज्यामध्ये 10वीचे 50% विद्यार्थी प्रवेशाविना आहेत। 10वी प्रवेशासाठी यंदा 14,36,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। मात्र प्रवेशाच्या 3 फेऱ्या झाल्या तरी 7,35,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे। राज्यातील 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशा प्रक्रियेमधल्या नियमित 3ऱ्या फेरीमध्ये 1,49,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे। आता विशेष फेऱ्या सुरुवात होणार आहे। या प्रवेश प्रक्रियेमधली पहिली विशेष फेरी 29 जून पासून सुरू होणार आहे। घर खरेदीदारांच्या दृष्टीने उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। बिल्डर कायदेशीर कर्तव्याचं पालन करत नसेल तर न्यायालय हतबल होऊ शकत नाही। ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडलं जाऊ शकत नाही आणि महारेराच्या आदेशांची अंमलबजावणी करणं बिल्डर्सला बंधनकारक असणार आहे। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून 5 जुलै रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 9 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे अनेक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले। काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत। पुणे स्थानकाच्या रिमॉडेलिंगच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता त्यामुळे वाढणार आहे। पुणे स्थानकातील 6 कामांच्या कामाला आता गती मिळणार आहे। मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेला प्रारंभ होऊन 1 वर्ष झालेलं आहे। या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाने सदर उपक्रमाद्वारे देशभरात सुमारे 6 कोटी नावं मतदार यादीतून वगळलेली आहेत। आयोगाने मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची मोहीम 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू ठेवली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। सांगलीच्या मिरजमध्ये शिरपूरमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला होता। यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह कर्नाटक राज्यातील 112 बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग घेतलेला होता। या शर्यतीमध्ये सुलतान आणि RX बलजा बैल या जोडीनं जनसुराज्य शक्ती केसरी हा किताब पटकावलाय। यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं झालेलं आहे। जूनच्या पहिल्या 3 आठवड्यांमध्ये पावसाचा जोर कमालीचा कमी आहे। भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या 24 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशपातळीवर तसंच महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। देशामध्ये पावसाच्या तुटीचं प्रमाण 42% तर महाराष्ट्रामध्ये 63% इतकं आहे। महाराष्ट्रामध्ये आजपासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली। भात शेतीसह खरीप हंगामामधील कामांना गती मिळण्याची शक्यता आहे। ग्रामीण भागात पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। नाशिकच्या येवला शहरासह तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली। नगरसूल, अंदरसूल, पाटोदा या परिसरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सलग सुरू असलेल्या पावसानं उघडीप घेतल्यानंतर शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। समाधानकारक पाऊस पडल्याचा आनंद
हा साजरा केला जात आहे। त्याच आनंदामध्ये या महिला आणि शेतकरी शेतामध्ये पेरणी करताना गाणं म्हणताना पाहायला मिळत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील 95% काम पूर्ण झाल्याचा दावा केला जातोय। मात्र पावसाच्या सुरुवातीलाच गॅबियन वॉल खालची माती सरकू लागल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अवघ्या 5 ते 6 दिवसांच्या पावसानं या कामाच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले। पुणे शहरामध्ये 1 दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय लागू झाल्यानंतर पाणी समस्यांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली। कमी दाबानं पाणी येणं, वेळेमध्ये पाणी पुरवठा न होणं, काही भागात पाणी न पोहोचणं तसंच टँकरची वाढती गरज यामुळे महानगरपालिकेकडे असलेल्या तक्रारींचा आकडा आता 1,500च्या पुढे गेला आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित गुटखा, पान मसाल्याविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे। त्यानुसार 25 मे ते 24 जून या कालावधीमध्ये राज्यभरात तब्बल 446 आस्थापनांवर धाडी टाकल्यात। या कारवाईमध्ये 5,55,00,000 किमतीचा माल जप्त केलाय। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या संघटित रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईमध्ये 5 किलो परदेशी बनावटीचा तस्करी सोनं सुद्धा जप्त केलंय। या प्रकरणामध्ये विमानतळ कर्मचाऱ्यासह एकूण 9 जणांना अटक झाली आहे। नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ विरोधातील कारवाईला वेग देण्यात आलाय। नवी मुंबई पोलिसांनी 26 गुन्ह्यांमध्ये 56,69,55,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले। हे जप्त केलेले अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करण्यात आले। मुंबई सायबर गुन्हे शाखेनं सर्वात मोठी कारवाई केली आहे। बनावट एपीके फाईलद्वारे फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली आहे। बनावट एपीके फाईलद्वारे मोबाईल हॅक करून आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। झारखंड, बिहार आणि दिल्ली इथे आरोपींना अटक केली आहे। मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलनं मोठी कारवाई केली आणि या कारवाईमध्ये 3,75,00,000 किमतीचा ड्रग्ज साठा जप्त केलेला आहे। पोलिसांनी ड्रग्ज पुरवणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। आरोपीला 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। देवळी पोलिसांनी वर्ध्याच्या वायगावमध्ये मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी घरातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केलेला आहे। तब्बल 32,826 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला आहे। चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे। जटपुरा इथे गेटच्या जवळच्या इटनकर पान दुकानावर पोलिसांनी धाड टाकली। या कारवाईमध्ये 104 ग्रॅम MD जप्त केलेला आहे। रोख रकमेसह 6,23,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे। वाशिम पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आणि दोघांना अटक केली आहे। आरोपीकडून सुमारे 7 लाख किमतीच्या 10 चोरीच्या मोटरसायकल्स जप्त केल्या आहेत। तसंच चोरट्यांची अधिक चौकशी सुद्धा आता केली जाते आहे। भिवंडीच्या कशेळीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे। खेळण्याचा आमिष दाखवून नराधमानं तिच्यावर अत्याचार केला। दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 तासात आरोपीला अटक केली आहे। मुंबई विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालय आणि सीमा शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे। सोनं तस्करीच्या संपूर्ण साखळीमधील एकूण 9 जणांना अटक केली आहे। वाशिम शहरामध्ये बंद दुकानांचं कुलूप तोडून चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडून रोख रकमेसह हत्यारं सुद्धा जप्त केले। तसंच आरोपीनं वाशिम शहरामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये 7 दुकानं फोडल्याची कबुली दिली आहे।